2 वर्षांपूर्वी झालेली गद्दारी ठाणेकरांनी पाहिली आहे आणि मतपेटीतून ते उत्तर देतील असं शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारेंनी म्हटलंय। ठाण्यामध्ये मतदान केल्यानंतर विचारेंनी शिवसेना शिंदे पक्षावर हल्लाबोल केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यामध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। यावेळी शिंदेंसोबत पत्नी लता शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे उपस्थित होते। ठाण्यामध्ये शिंदेंनी मतदान केलं। यावेळी त्यांनी सर्वांनी मतदान करा, लोकशाहीचा उत्सव साजरा करा असं आवाहन देखील जनतेला केलं। पालघर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत सवरा यांनी सहकुटुंब मतदान केल्याचं पाहायला मिळालंय। वाडा इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। पालघर हा शहरी, ग्रामीण आणि आदिवासी असा संमिश्र मतदारसंघ आहे। तर या ठिकाणी भाजप, ठाकरेंची सेना आणि बहुजन विकास आघाडी अशी तिहेरी लढत होते। तर भारती कांबडी यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। कांबडी या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत। त्यांनी सेलवानी मतदान केंद्रावर कुटुंबासह आपल्या मतदानाचा हक्क बजावला। भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। पालघरमध्ये त्यांनी मतदान केलं। तर नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। नाशिकमध्ये तिरंगी लढत होणार आहे। तर मतदानानंतर 100% आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास गोडसे यांनी व्यक्त केला।